माहिती मग या सूचना काढायला द्यायचे. आणखी ज्यांनी फक्त आपला ड्राफ्ट दिलाय द्यायचा घेऊ. ड्राफ्ट पूर्ण करून आधी सूचना आणि त्या मान आली तर नंतर परत हा तुम्हाला मान्यतेकर दिला होता पाटलांकडे मला पुढे जायला मला तुमच्यामुळे थांबेला रातभर नाही तर मी सकाळी थांबून असतो. सुधारणा की गोळ काढणं आणि ते वंशवाहित करणं दोन गोष्टी करे फक्त आपल्याला ज्या ज्या सुधारणा त्यांनी आपल्याला दिल्यात आम्ही त्या सुधारणा बरं आता यांनी दिल्या सुधारणा करणार आहेत का तुम्ही? म्हणजे तपसे मिटतोय मग तुम्ही नाही केलं मिटत नाही मग कारण त्यांनी जनगणना घालायला सांगितली ती घालावलं का? त्याला काहीच अडचण नाही आहे. दुसऱ्या पूर्वीची जी तुम्हाला धरायची ना ती जनगणना करायची फक्त तुम्हाला एक काही शाल घालायचे नाव पाहिजे चांगलं समाधान होईल फक्त ते करू आपण ना. त्यांचं म्हणणं काय की समजा सत्कार करायचं तर टोपी टाकायला सकट करा. उपरण देऊ ना सत्कारच केला हा उपरण शाल नको शाल उपरण ते नसतं का पण तेच पाहिजे कमसे बांधायला पण मग तसं जनगणनात पाहिजे तर घ्या टोपी नका घालू टोपी म्हणून जाईल तुम्हाला पण घ्या तर घ्या ना काय प्रॉब्लेम आहे जनगणना घ्यायला काही अडचण नाही. आता ते घेतो म्हणजे नाही घेतलं तर दोष कोणाला द्यायचा अभ्यासकांनी आणि माझ्याकडे सुरू करतात काम सुधारणा केली सरकारला दोष देतात. तिकडे एक पत्र इकडे हे आपल्याला ठेवू ना त्यांच्याकडे ठेवा उद्या प्रत काढेल मला व्हॉट्सअप याच्यामध्ये एसओपी कमी चालेल आहे. आम्ही 2 दिवसांनी मुंबईला कमिशनरला बोलून घेतो. आपली सुरू काय करणार ते ऍड करून टाकतो काढायची गरज एसओपी ऍड करतो संपून एसओपी मध्ये काय ऍड करायचं हे आपण 2 शब्द वापरायचे. जनगणना जनगणनेचा जनगणना जमन का मग? त्यांचं म्हणणं अधिकाऱ्याला सांगत ते एसओपी देऊन जाते त्याच्यात आलं तरच ते अधिकारी ऐकतील. आपण एसओपी मध्ये घ्यायचं का मग? हो ना मग हो ना याच्यात नाही घ्यायचं ना JR मध्ये JR मध्ये असलं तर JR ची एसओपी आहे ना JR मध्ये घेतलं काय घेतलं JR ची एसओपी आहे ना त्याचा मी करतो तुम्हाला देतो ना. विभागीय आयुक्ताच्या सही आदेश काढतो ना मी तुम्हाला देतो ना. बस का आता विभागीय आयुक्ताच्या नंबर टाकूनच होईल ना या नंबर टाकून जास्त असं लिहिलंय मग हे आमच्याकडे पण आता राहू तुमच्याकडे पाहिजे हे एक व्हॉट्सअप पिकअप द्या ना काय करायचं तुमच्याकडे राहू द्या सरपंच हे राहू द्या आपल्यासाठी कागद मला फक्त झेरॉक्स स्क्रीनशॉट काढून घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपवर पाठवतो. आपण काय नाही त्या मला कळेल कारण तुमचंच महत्व दुसरं काही नाही ना. आम्ही काय फक्त मागून 2 वेळी लिहिलेले तुम्ही स्क्रीनशॉट काढा ना. तुम्ही एक काम करा तुम्हीच एक आणि काम करा साहेबच काम तुम्हीच बघता ना इथून शेवटच्या पानापर्यंत फोटो काढून तुम्ही तुमच्या झेरॉक्सला आमचे पैसे ना पैसे झेरॉक्सला कुठून घालता नाही तर काय घ्या काना फोटो काढू मला ही द्या त्यातली फक्त ही द्या ते आपला ते प्रारूपचा गुन्ह्याचं सुरू आहे ना म्हणजे काय ते सोडित असतोय तुमचं ऍक्टिव्हच होय ते सोडित असतात हे नाही तुम्ही दिलेलं ते मला साहेबांनी दिलेलं बाकीचे फोटो काढून घ्या तेवढं तर कॉपी नाही करायची त्याच्यानंतर ते बाकीचं तर काढून घ्या तुम्ही फोटो ड्राफ्टचा ठेवा बाकीचे घ्या तोवर काढून हे बाकीचं फोटो काढून घ्या काना आणि मग आम्हाला आमचं माघारी द्या ते 3 पहिलं पाणी मला पाठवलं दे मी काढतो इथं काय
मुद्दाम काय केलं सही करून दिलं म्हणजे आणि गुन्ह्याचं पुढे याच्यात गुन्ह्याचं काहीच नाही नाही ना मागा आहे ना येते शेवट 14 मागा आहे राज्यस्तरीय करायचं समिती नाही काढू घ्या नाही नाही फोटो. गुन्ह्याचं याच्यात नाही चालत. ना ते आम्ही काय बदला दिला आम्हाला राहील. गुन्ह्याचं याच्यात नाही. हे आपण गुन्ह्याचं केलं नाही गुन्ह्याचं काहीच उल्लेख नाही. आकडे वाचून दाखवले तुम्ही आकडे वाचून दाखवलेले. फक्त 60 गुन्हे मागायचे राहिले सरकारने मी पत्र दाखल ना आता पण ते आपण जे म्हटले की काय थोडं कमी जास्त करून ते करावं एवढं पाटलाची मागणी फक्त शिवसेना बाकी तर 90% गुन्हे मग घेतले सगळ्या चुकीचं माहिती आहे तुमचं मला पण माहिती आहे माझं आहे का आपण मला माहिती आम्ही नाही तुम्हाला काय खोटं बोलत नाही तुम्ही त्यावेळेस म्हणले उदाहरणार्थ सांगतो 61,000 मिळाले अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला ते प्रमाणपत्र व्हॅलिडेशन द्यावं ऐका तसं बोलत नाही हो मी तुम्ही समजूनच घेत नाहीयेत तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही काय म्हणले गॅजेटनुसार 61,000 दिले कुणी माहिती दिली तुम्हाला अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तुम्ही बोलला आज तुम्ही काय म्हणला 2,000 निघाले गॅजेटनुसार सरकार काय म्हणते 360 निघाले तसं 90% गुन्हे मागे घेतलेले नाहीयेत त्या दिवशी फडणवीस साहेबांनी जी रितसर माहिती दिली ना तीच माहिती लिखित त्या दिवशी लिखित दिलतं ना अहो लिखित येतात हे लय कन्फ्युजन आहे भयान कन्फ्युजन आहे परत खात्री करून घेतो मी 1556 गुन्हे आहेत. त्यातले 934 मागे घेतले असं फडणवीस साहेबांनी सांगितलं अर्धे मी मागे घेतले अर्धे राहिले त्यातले 61 गुन्हे 81 गुन्हे हे न्यायालयात प्रलंबित आहेत ते आम्ही न्यायालयात चालवतो तर ते पण मागा आम्हीच घेतो न्यायालयात जावं लागतं पडलं त्याच्यातले 34 असे आहेत की ते घेण्यासारखे नाही त्यांचं असं म्हणणं आहे 81 आम्ही ते पेंडिंग ती घेतो असं त्यांचं म्हणणं त्यामुळे हे सखोल जावं लागेल याच्यात ते तुम्हाला काल देखील मी लिहून दिले सरसकट गुन्हे मागे घेतो म्हणजे कारण दोषच आमचा नाही ना आणि तुम्हाला आमची तशीच केस व्हायची का काय कारण नाही तसं नाही म्हणत तर आमचे गुन्हे दाखल करून घ्या अधिकाऱ्यावर कारण त्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांच्यावर 120 टाका मग त्यांना कळत सुरुवात तिथून करा मग ते आम्ही जमीन करून घेतो आपण गुन्हे मागे आमचे 150 पोलिसांवरती त्यावेळेस ते अर्ज येतं पोलिसांनी त्यावेळेस फेकून दिले ऐकलं नाही ना पोलिसच ऐक काही मुद्दा महत्वाचा आहे सुद्धा पण आम्ही परत म्हणतो म्हणून आकडेवारी जर काही केलं असेल तर मी स्वतः तपासून घेऊ पोरांना त्याचा त्रास होतो नाही नाही ते गुन्हे सरसकट मागे घेण्याचं कारण शेवटी उपसमिती सरसकट मग पहिला आपण काही म्हणतो सरसकट मग काही घेतलेला नाही काही गंभीर स्वरूपाची गुन्हे फक्त कर्मामध्ये थोडा काही आपण म्हटल्याप्रमाणे तो बदल करू आपण तो करतो ना चालेल जास्तीत वेगवेगळे नाही अंतरवालीचे नाही तर बाबा अंतरवालीचं आपण काय म्हणतो जे अंतरवालीचे गुन्हे आहेत ना तुम्हाला तसे ठेवायचे का ठेवा तर मग त्यांच्यावर 307 120 दाखल करा पोलीस 150-200 पोलीस होऊन द्या फाईट दोन्ही त्यालाही भोगल मग ते मग त्याला कळून कसा कचका असतो पोलिस होते म्हणून लिहिलं गुन्हे दाखल झाल्यावर असं का राईट नाही का सरकारला पोलिसांना पोलिसात नसत एखाद्या विरोधी पक्षाला एखाद्या मंत्र्याला आमदार अटक करायची असेल तर राज्यपालांची परवानगी लागते विरोधी पक्षांना अटक करण्यासाठी सुद्धा तसा काही राईट असेल ना पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी काहीतरी गृह मंत्रालयाला राईट असतील ना का त्यांनी काही पण करावं मनमाने असं थोडे त्याच्यावर बोलून घ्या एवढी म्हणजे मग जे आहेत गंभीर स्वरूपाची गंभीर दिलेच आमचं म्हणणं काय जे दिसतेत का नाही दिसत पुरावेच नाही तरी आत टाकले उदाहरणार्थ नेकनूरची ग्रामपंचायत जाळलेली म्हणून त्यांना 51 लाख रुपये दंड दिला ते भरा आता त्यात 12 पोराचे नाव आहेत 51 लाख भरू शकत नाहीत त्यांचे पुरावे नाहीत काहीच CCTV नाही काही नाही बरं आहेत असं काय दूर आता आहेत पुरावे आहेत जाळली हा सरपंच म्हणतो इटा सकट जळी जळली तरी 51 लाखाची ग्रामपंचायत नाही आमची इटा सकट तर तेव्हा म्हणतो तेवढं ग्रामपंचायतचं 51 लाख नुकसान झालं महाराष्ट्रात मला ग्रामपंचायत दाखवा 51 लाख रुपयाचं साहित्य असतं साहित्य जळलं सरपंच भाजपचा आहे तेव्हा म्हणतो इटा सकट जळून द्या तरी 51 लाखाचे नाही टाकलेच नाही लेकरावर गुन्हे विनाकारण जाणणारे तिसरेच आहेत आणि तिसऱ्यात पोरायचे नाव आले जमीन करून आपण होता आहे आपल्याला मला जाणून की आपल्या जे काही निष्पा मुलं कोणत्या असेल त्यांना आपल्याला न्याय देता येईल चांगली गोष्ट आहे ना पाटलांचा आग्रह तो चुकीचा नाही ना
नाहीच नाही. पुन्हा पद्धती मी तर परत एकदा बसून तुला वेगळ्याशी चर्चा करून पुन्हा एकदा मी करून घेतो. काही काही पोरं पुण्याला नोकरीला आहे. राघव येतं की गावात राजकारण असतं. त्याच्या भावाचं नाव त्याचा भाव तिकडं पुण्यात नोकरी करतो, दिला इकडं पोचून. हे पण ज्याच्यात झालंय शोध घ्या मग करा. तो शोधू ना पण म्हणजे पण ती शोध घेऊस तर निकाल लागत. नाही नाही पुढे एक मेहनत करून आपण कारण 3 वर्ष झाली शोध घेता घेता. बॉन्डिंग एक महिना महिनाभरात करतो ना तुम्ही. महिनाभरात सगळा शोध घेतो म्हणते. सगळ्या गुन्हा खऱ्या कोणच्या खोट्या कोणच्या. अंतिम प्रस्ताव मग बोला. अगोदर जे भीमा कोरेगाव आणि मराठा आंदोलकांची कोणी मागे घेतली होती त्याची 10 लाख नुकसान भरपाईची अट होती. ती पर्याय सरकार आलं तर जुना संदर्भ लावला 12 तर 5 लाखावर केली, ती आज 5 लाखावर आहे. काय हा एक मुद्दा. आपली नुकसान भरपाईची जी अट आहे ना पहिली अरे हे वाहून द्या बाबा. गावचा विषय वाढून राहिले. नाही काही घेऊ नाही असं नाही. आधी आरक्षणाचं एकच राहून द्या. मग शेतकऱ्या शेती घेत आपण मग ते सुरू करायला लागलं घ्या. मग आपलं एक एक होऊन द्या. आपलं हे लेकरांचं मिळू द्या. उगाच काय आरक्षण सोडून मग भरकटत मला वाटतं तुमचं समाधान झालं असेल. आणि माझी पाटलांना विनंती आहे की आपण थोडं आता शासनाचं विनंती मान्य करावी आणि उपोषण स्थगित करा अशी विनंती आहे. मागे उद्या परवा सूचना देतील ना म्हणजे मग आपला शब्द दिला मागे आपण दिला म्हणून तो जी आर काढला हे स्वतःच मी आपल्याला लिहून दिलं काय आम्ही करू करणार आहोत. आपली संमती आम्ही वाट पाहत होतो. त्या आपल्या सगळ्याकडे पहिली वाट पाहत होतो आपल्या सगळ्यांनी मान्य करा म्हणून ते मान्य आम्ही करतो तुम्हाला सूचना. म्हणजे हे आपल्या अधिकारात आहे ना. फक्त आपली संमती मला पाहिजे होती काढायच्या कधी हाच मुद्दा होता. ठीक आहे तुमचा बसा इथलं खाली आता आपण. मला वाटतं सूचना घ्यावा द्या लागेल. सरपंच खाली बसतेत नाही. नाही सूचनाच नाही का याच्यात दिल्या आणि उपोषण मग कसं काय घ्यायचं. नाही पाटील हे माझ्या अंमलबजावणी बाबतीमध्ये मी स्वतः देखील त्याच्यावर माझी सही आहे. मी करून देतो म्हणून अच्छा मग कोरोना काही दिलं नाही तुम्हाला सही प्लस पत्रकडे मागायचे पत्र आपल्याला माफी मागणी होती स्वतंत्र पत्र द्या. हे स्वतंत्र पत्र मी करून दिलं परत माझ्या सहीचं हे उल्लेख करून 2%. स्वतः पत्र करून दिलं मी त्या उल्लेख करून द्या. उद्देश काय आहे हे झालं चिंता करून डॉक्टर सह्या केल्या तुमच्यासाठी नाही म्हणत मी. अधिकाऱ्याकडून म्हणलं जातं सरकार म्हणून ते काही पण एखाद्या वेळेस लिहून देते. पण मी प्रशासक आहे अधिकारी म्हणतो ते शासक आहे. आम्हाला सगळं कायद्याचे रूल बघून करावं लागतात. पण आम्ही त्यांना बोलू शकत हा नाही. जो ड्राफ्ट आहे ना पाटील हा ड्राफ्ट हा उशीर का झाला पाहिजे याला मला तर मी हा माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी अप्रूव्ह करून घेतला. म्हणजे शपथ करून सांगतो मुख्यमंत्री हा म्हणले गेला होय. अप्रूव्ह त्यांनी करून म्हणून उशीर झाला. आणि उपसमितीचे अध्यक्ष म्हणून पुण्याचा मुद्दा घ्या ना. 8वा 9वा मुद्दा नाही मुद्दा प्रत्यक्ष टाका. आड नको इकडे तिकडे नको होय. पुण्याचा मुद्दा याच्यात घ्यायला लो. तुम्ही याच्यात घ्या मग मुख्यमंत्र्याचं याला हो म्हणलं नाही म्हणलं मग हे काय करा 15 नंबर नाही नंबर काय टाकते इथं टाका 8 9 काय ती उलट सर्व मराठा आंदोलकावर मागे घेण्यात यावे. माननीय मुख्यमंत्री महोदयांची संमती घेतली चर्चा केली. प्रसाद हे मी आहे रात्री मला उशिरा थोडासा नाही तर आम्ही सकाळी 7 वाजता वेळेवर होतो म्हणले 5 येण्यापूर्वी तुम्हाला भेटू. पण ही मान्यता जोपर्यंत मला त्याची घेता येत नाही तोपर्यंत मला एक मी अध्यक्ष असतो राज्याच्या प्रमुखाचा आदेश पाहिजे ना साहेब मला. आणि मुख्यमंत्री महोदय सुद्धा सकारात्मक आहे. ते म्हणते ठीक आहे मान्य केलं तिथं करून टाकलं. पण मी हा ड्राफ्ट देतोय तर पाठवा तुम्ही ते अप्रूव्ह मला पाठवा म्हणून तुम्हाला दिला.